केंद्रात तुम्ही गेलात, कसं उत्स्फूर्त राहिला लोक? एकदम छान उत्स्फूर्त आहे. सगळे आनंदाने मतदानासाठी जात आहेत आणि त्यांचा चेहऱ्यावरचा आनंद तो मला त्याच्यातूनच माझा विजय हा मला त्याच्यातूनच कळाला. 21% निकाल काहीतरी केलेला आहे त्याबद्दल काय? हो हो, नाही त्याबद्दल थोडंसं दुःख झालं 2 मिनिटं. म्हणजे वाटतंय खंत झाली की नाही लागला असता तो उद्याच निकाल लागायला पाहिजे होता, पण तो आता पुढे ढकलल्यामुळं. पण नाही, जे देर आहे दुरुस्त आहे, पण सगळ्या गोष्टी छानच होणार आहेत आणि ह्याच्यातून माझाच विजय आहे आणि माझ्या पूर्ण पॅनेलचा विजय आता असणार. 20 दिवस तुम्हाला मनात धाकधूक राहणार का? कारण 21 तारखेला निकाल लागणार आहे. नाही, प्रत्येकाच्या मनात आता ही धाकधूक राहणारच. प्रत्येकाला आहे टेन्शन, तुम्हाला आहे, मला आहे, सर्वांनाच आहे. आणि एखादं परीक्षेची एक्झाम आपण देतो त्यावेळेस आपण निकालाची आतुरतेने वाट बघतो, तशी मी आतुरतेने वाट बघत राहणार आहे. आता 2 वाजत आलेले आहेत. आता जवळजवळ 30%च्या आसपास मतदान झालेलं आहे. आपण मतदारांना काय नेमका आश्वासित करा? नाही, आता ही दुपारची वेळ आहे. म्हणजे कसं ऊन आहे भरपूर आणि त्याच्यामुळं लोक थोडंसं कमी जास्त व्हायला लागलेत. म्हणजे कधी एकदम जास्त येतात, एकदम कमी येतात, पण ते मतदान पूर्ण कम्प्लीट होण्याचा माझा पूर्ण म्हणजे ही आहे, विश्वास आहे लोकांवर की सगळेच येतील आणि वोट करतील. हाही माझ्या त्यांच्यावर जनतेवर विश्वास आहे आणि मुरगुडकरांनी जो माझ्यावर विश्वास दाखवलेला आहे तो मतारूपात आपल्याला दिसेलच. धन्यवाद. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.